दादा भाऊ जरा काही पत्रकार एक मिनिट काही पत्रकार उभे आहेत तर आपल्या त्यांना बसायला जागा देणं जरा पुढच्या पत्रकाराला बसू द्या सगळ्यांना बसू द्या तिकडे तुम्ही उभे राहा झालं चला कार्यकर्ते बसा इथे ओके बुधवारी 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव वोट जिहादचा पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार माझ्या सोबत जे बसलेले आहेत त्यांना भेटणार आहे। मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली। मालेगावच्या या 14 तरुणांना 18 वर्ष 20 वर्ष 22 वर्ष त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, काही बेरोजगार आहेत। यांच्या नावाने यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने सिराज मोहम्मद आणि वोट जिहाद गँगनी ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं, त्यांच्या नावाने बँक अकाउंट उघडले, फसवाफसवी केली आणि हा घोटाळा केला। या निर्दोष तरुणांना स्वयं मुख्यमंत्रींनी बोलवलं आहे। मी यांच्यापैकी जयेश मिसाळच्या घरी पण आज जाऊन आलो। मुख्यमंत्री स्वतः या 14 लोकांची चर्चा करणार आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे। निवडणुकीच्या वेळेला हा घोटाळा उघडकीस आला। मालेगाव नागरिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत 114 कोटी रुपयाचा घोटाळा झाला। हे 21 राज्यातून 201 ब्रांचेस मधून बँक अकाउंट मधून पैसे इथे आले। या 14 लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद नागानी यांच्या द्वारा हा पैसा सिराज मोहम्मद, अकरम मोहम्मद नागानी, शेख शहबाज, जाफर भाई नबीबुल्ला, अमीर वाघरिया, अब्दुल कादिर भगाड़ असे 27 सिराज मोहम्मद एंड गैंग
ज्याच्या खात्यात हा पैसा 114 कोटी रुपये ट्रान्सफर झाला, त्या 27 खात्यातून हा पैसा अहमदाबाद, सुरत, मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठवण्यात आले. तिथून सुमारे 600 कोटी रुपये यात एकंदर असं लक्षात आलं की ही एक टोळी, हे बँक ऑफ आपल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक एक अशा प्रकारचे अनेक घोटाळे झाले. एकंदर सिराज मोहम्मद आणि त्याचे 27 त्याचे जोडीदार, त्यांच्या खात्यातून 1000 कोटी रुपये त्यांच्या खात्यात आले. 1000 कोटी रुपये तिथून अहमदाबाद, सुरत, मुंबईचा हवाला ऑपरेटरकडे ट्रान्सफर झाले. त्यापैकी 600 कोटी रुपये दुबईला गेले. 100 कोटी रुपये 100 कोटी रुपये रोख हे बँकेतून काढण्यात आले. काही मालेगाव मधून, काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा, आणि ते 100 कोटी रुपये ऑक्टोबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात, 3-4 आठवड्यात बोट जिहाद अभियान चालवणाऱ्या लोकांमध्ये वाटप मालेगाव द्वारा करण्यात आलं. हे प्रकरण खूपच मोठं आहे असं दिसते. आपल्या समोर हे 114 कोटी रुपयेचे पीडित लोक ज्यांना फसवण्यात आले, त्यात माझ्या सोबत बसलेले आहेत. पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालय, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स विभाग, फायनान्स इंटेलिजन्स युनिट म्हणजे बँकिंग इंटेलिजन्स युनिट, महाराष्ट्र पोलीस हे पण यात लक्ष देत आहेत. त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे. सीबीआयचे पण अधिकारी यांनी पण संबंधित बँकांचा संपर्क साधला आहे. पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तपासाची जबाबदारी दिली जाणार. जबाबदारी द्यावी अशी मी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आहे. ओके. मी एकच रिक्वेस्ट करतो, आपण सगळ्यांच्या एक बोललात ना तर याच्यात काही राजकीय आहे का? निवडणुकीच्या काळात मी आपल्याला जे सांगितलं, वोट जिहाद करणारा व्यक्ती, नेते, संस्थांमध्ये 100 कोटी रुपये मालेगाव केंद्र होतं वाटण्यात आले. म्हणजे फक्त मालेगावसाठी नाही, केंद्र मालेगाव होतं. जसं मी मागे पण उलेमा बोर्ड, मराठी मुस्लिम सेवा संघ असं काय संस्थांचे नावं दिली होती. मौलाना सज्जाद नोमानी हे जे वोट जिहादचा प्रचार करत होते, यांचा संस्थेत 500 रुपये नाही.
पण महाराष्ट्रभरात मोठे संमेलन, सभा, प्रचार हा पैसा या मालेगावचा वोट जिहाद घोटाळ्यातून त्यांना मिळाला. सकाळी आज नामको बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपली भेट घेतली. संचालक मंडळाने आपली भेट घेतली नामको बँकेच्या. नामको बँक पण आता आहे की मी खूप वर्ष बोललोय. आज मी मालेगावात नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र, पोलीस विभागाचे अधिकारी, आता अन्य संस्था अधिकारी यांची भेट होत चर्चा सुरू आहे. या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने या संबंधात हवी तेवढी कारवाई केलेली नाही. आम्ही त्यांना आग्रह केला आहे त्याचा पाठपुरावा करू. तर याच्यात अजून काही राष्ट्रीयकृत बँका सहभागी होतात. सुरत अहमदाबाद बोलले तुम्ही. सुरत अहमदाबाद सुरत अहमदाबाद नेमकं कनेक्शन काय? तुझ्या मनात आहे तसं काही नाही. अरे इतके मागील वेळेस तुम्ही आला अरे ते झालं की याचं उत्तर भक्ती केली. हे मी उदाहरण म्हणून नाव घेतलं की त्या काळात आचारसंहिता होती म्हणून इथे रोख पैसे काढणे अवघड झाले असते म्हणून त्यांनी जवळचं राज्य म्हणून तिथे ट्रान्सफर करून कॅश विड्रॉ केली. एकंदर मी म्हटलं आपल्याला 21 राज्यात ते 201 ब्रांचेस इन्व्हॉल्व आहे म्हणून व्याप्ती खूप मोठी आहे. यात महाराष्ट्रातला पण 47 बँक ब्रांचेस मधून पैसे आले आणि तिथली पण मी खूप जास्त म्हणजे हे किचकट करत नाही. तिथे पण मोडस ऑपरेंडी असतीच आहे. तिथेही बेनामी अकाउंट उघडण्यात आलं आहे म्हणून ते 1000 कोटी म्हणूनच झाले नाही. 1 ते 14 कोटी इथले बाकी पण खूप आहे. हिंदी में अपने एक साथ बोलेंगे केव्हापासून काय वाटतं तुम्हाला की आपण पुन्हा काय पाहू लागणार? आता मी आपल्याला जसं सांगितलं की या वोट जिहाद घोटाळ्याचा मास्टर माइंड आहे महमूद भगाड. महमूद भगाड माहिती अशी आहे की 1000 कोटीपेक्षा खूप मोठा घोटाळा. सिराज जो आहे हा महमूद भगाडचा एक एजंट आहे. आता कसं असतं ना ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन चालू असते तर फार बोलता येत नाही. जे झालेले आहेत कारवाई झालेली आहे त्यांनी माहिती देतो आणि 100 कोटी रुपये रोख वोट जिहाद मध्ये हे 100 कोटी वेगवेगळ्या ठिकाणून काढून मालेगावला आले. 20-25 ऑक्टोबरच्या आसपास वोट जिहादचे जे नेते होते प्रचारक होते त्यांना इथून वाटण्यात आले. जसं आम्ही आता परवा मुंबई पोलीसनी माझं स्टेटमेंट एक FIR घेतलं. एक FIR झालेली आहे वोट जिहादवर. मराठी मुस्लिम सेवा संघ ही पेपर ऑर्गनायझेशन आहे. 400 सभा घेतल्या. 300 NGO तर ते समन्वय करतात. पैसा आला कुठून? निवडणुकीत मालेगाव बेस 100 कोटीचा तर पुरावे मिळाले. वोट जिहाद पण हळूहळू अजून बाहेर येणार. आता देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालणार आहे. तक्रारी जी मुलं आहेत 12-13 जण ते ग्रामीण भागातले सर्वसाधारण घरातले आहेत. कुठेतरी हा मोठा नॅशनल लेवलचा घोटाळा म्हणता येईल पण यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा स्वाभाविक आहे. त्यांना मी खात्री दिली आहे
की त्यांना इन्कम टॅक्स बाकीच्या नोटिसेस एज युजल आल्या त्यांना, आणि त्यांना आम्ही सांगितलंय की त्यांचं ईडीनी पण स्टेटमेंट घेतलंय, तर दे आर बिकमिंग विटनेस, कारण की दे आर सफरर, म्हणजे त्याला काय म्हणायचं, विक्टीम आहे. तर त्यांना साक्षीदार म्हणजे तपास यंत्रणामध्ये आता यांचं नाव साक्षीदार म्हणून येत आहे. त्यांची फिजिकल सुरक्षेच्या दृष्टीने माझ्याकडे काही माहिती आली होती, तर मी लोकल मालेगाव पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवा. मला खरंच भीती आहे. 1,000 कोटीचे तर पुरावे आहे, आणि इट कुड बी मेनी थाउजंड क्रोड. तर आणि दुबई कनेक्शनही बाहेर आलंय, वोट जिहाद कनेक्शन बाहेर आलंय. यातनं टेरर फंडिंग झालं असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. महमूद बगार हा काँग्रेसच्या पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येते. त्या लुकआउट नोटीसही बजावण्यात आली. अजून जे इतर आरोपी ते पण देशाबाहेर जाऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न करतो. ईडीनी त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस काढली आहे, आणि त्याच्या आधारावर एक अहमदाबाद एअरपोर्टवर एक आरोपी पकडण्यात आला. अभी हिंदी में बोल दू जरा. आणखी काही बँकांमध्ये हा अशा प्रकारचा घोटाळा होता. 100%. ही बँक ऑफ महाराष्ट्राचं नाव घेतलंच नाही, पण हे जे 1,000 कोटी आहेत, तर आपल्याकडे जे फुलप्रूफ 1 ते 14 कोटी नामको बँकेतच आलेलं आहे. बाकी बँकांचा आहे ना, तर त्याचा पण तपास सुरू आहे. आणि त्यातील चौकशी जे मी सांगितलं ना, FIU फायनान्स इंटेलिजन्स युनिट इंटू ब्रॅकेट बँकिंग इंडस्ट्री ते करीत आहे. मगाशी आमच्याशी बोलताना सांगितलं एक मोठा गौरव करणार ते. आता ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे तुला. 100 कोटी रुपये तिथल्या यांनी वाटले. हा घोटाळा 1,000 कोटीचा नसून मल्टिपल 1,000 करोड आहे. त्याचा मास्टर माइंड सांगितला. आणि दुसरं ही तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्रींनी या लोकांना बोलवलंय. मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालीत आहे. या पूर्ण प्रकरणामध्ये वोट जिहादचा आपण आरोप केला आहे. तर वोट जिहादचा फायदा कोणासाठी झाला? केला गेला वोट जिहाद. यात कारण महाराष्ट्रात ज्या निवडणुका झाल्या, महायुती संस्थेमध्ये महाविकास आघाडीसाठी झाला होता. काय होतं हा जो विषय आहे ना, तो आपण वेगळा परत केव्हा तरी घेऊ. संजय सोमवारीचा विषय जो आपण घेतला होता, ओवेसी यांच्यावर पण आरोप केले ना, तुम्ही महायुतीसाठी हा सगळा प्रश्न केला होता. मग नेमका कोणासाठी झाला? नौमानीवर पाणी घेतल्याचा कोणासाठी केला गेला? नौमानीने पैसे घेतो महायुतीला फायदा आहे. साहेब याला आताच एक हाच प्रश्न आहे. पुढचं मालेगाव मध्ये म्हणजे 95% मुस्लिम समाज आहे. काय वाटतं काय प्रकार आहे? तुम्ही कोणी उत्तर द्यायला मला संधी देणार तर मी निश्चित देणार. हा विषय वेगळा आहे. त्याची योग्य वेळेला त्याची पूर्ण माहिती आम्ही निश्चितपणे देऊ. आता एवढंच सांगतो, मौलाना सज्जाद नोमानींनी आपण वोट जिहादच्या संबंधात भाषणं केली, प्रचार केला, ते चुकीचं होतं. त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे, त्याची प्रत उपलब्ध आहे. एक दुसरं मी सांगितलं नाही तर काय होणार, ते पत्रकार परिषद वेगळ्या दिशेने जाणार. मी आपल्याला हे पण सांगितलं, वोट जिहाद संबंधी मुंबई आझाद मैदान पोलीस स्टेशनने FIR दाखल केली. परवा माझं स्टेटमेंट घेतलं. फायदा कुणाला झाला, काय झाला, ते आपण योग्य वेळेला ते पण आम्ही 2-5 दिवसात सांगणार आहोत. ओके. अभी हिंदी में जरा बोलो, फिर वापस पूछना. मालेगांव वोट जिहाद का जो किंग पिंग है वो मोहम्मद भगाड़, वो हिंदुस्तान छोड़कर भाग गया है. यह घोटाला अब 1,000 करोड़ रुपए का हुआ है.
जो इन्वेस्टिगेशन करने वाली संस्थाएं हैं उसमें इनकम टैक्स है, सीबी है, ईडी है, फाइनेंस इंटेलिजेंस यूनिट है, महाराष्ट्र पुलिस है। इसमें शंका है कि ये घोटाला और बहुत बड़ा है। एक सिंडिकेट की डिटेल पूरी हाथ में आई है जो देश भर के 21 राज्यों की 201 ब्रांचेस अकाउंट में से 114 करोड़ ये जो 14 निर्दोष नागरिक है उनके खाते में जमा हुए, वो पैसे यहाँ 14 अकाउंट में से निकलकर सिराज मोहम्मद और उनके जो साथीदार है उनके खाते में गए और वहां से फिर अहमदाबाद, सूरत, मुंबई यहाँ के हवाला ऑपरेटर के पास गए। ये घोटाला 1000 करोड़ का हो गया है, उसमें से 600 करोड़ ये मोहम्मद भगाड़ और उनके द्वारा दुबई गए हैं। इस घोटाले में जो 14 मराठी हिंदू 20-22 साल के लड़के, अनेक उसमें से कॉलेज विद्यार्थी है, कुछ बेरोजगार है, उनको सिराज मोहम्मद और गैंग ने फुसलाया, उनके नाम से बेनामी अकाउंट खोलकर ये पैसा इस प्रकार से अलग अलग उपयोग के लिए वापरा, ऐसा डर है। अक्टूबर 20 के बाद में 20-25 के बीच में इसमें से 100 करोड़ रुपया कुछ मालेगांव में कैश विड्रॉ हुआ, कुछ हवाला ऑपरेटर से यहां मंगाया। ये वोट जिहाद के जो नेता थे, जो संस्थाएं थी, उनको मालेगांव सेंटर पकड़कर दिया गया। इसमें का कुछ पैसा टेरर आतंकवादी संस्थाओं के उसमें भी गया हो सकता है। इसके लिए एनआईए और एटीएस भी इसकी जांच कर रही है। ये वोट जिहाद के लिए इस्तेमाल किया गया ऐसा आपका आरोप है और मौलाना सज्जाद नोमानी का और जो नाम ले रहे हैं, तो क्या इनके बारे में कुछ सूचना है या फिर ये आपका आरोप है? मेरे ख्याल से मौलाना सज्जाद नोमानी ने 23 तारीख रात को सब जब रिजल्ट आ गए, महायुति को महाबहुमत मिला, तो उसी दिन रात को माफीनामा प्रसिद्ध किया। उसकी प्रत आपके पास नहीं होगी तो मैं भेज देता हूं। उन्होंने स्पष्ट लिखा है, मैंने वोट जिहाद के लिए अपील की थी, मैंने मुस्लिम सोशल बॉयकॉट के लिए अपील की थी, वो नहीं करना चाहिए था। मुंबई पुलिस ने वोट जिहाद के संबंध में दूसरी भी एक एफआईआर की है। आजाद मैदान पुलिस स्टेशन ने मराठी मुस्लिम सेवा संघ के खिलाफ उसकी जांच शुरू हो चुकी है। मेरा भी परसों स्टेटमेंट हो गया। सर, किसी राजकीय व्यक्ति का या के लिए वोट जिहाद के लिए इस्तेमाल हुआ, किसी राजकीय पक्ष में इस्तेमाल हुआ है ऐसा तो आप सीधा नहीं बता रहे, क्या ये है? ये वोट जिहाद बहुत जिहाद आप बता रहे सर, किसी राजकीय इशारा भी नहीं कर रहे। सज्जाद नोमानी का नाम आपने ले लिया, मुस्लिम उलमा बोर्ड का आपने नाम ले लिया, लेकिन आप सीधा किसी राजकीय की तरफ इशारा नहीं कर रहे या शक भी जाहिर नहीं कर रहे। क्या राजकीय पक्ष का या अरे भाई तेरे दादापन है। आप सज्जाद नोमानी का स्टेटमेंट क्यों छिपा रहे हो? वो आपके नजर के सामने लाओ। मैं एक उदाहरण दे रहा हूं। सज्जाद नोमानी ने अपने भाषणों में स्पष्ट कहा था वोट जिहाद करो। वोट जिहाद के सिपाही है राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना साहेब पटोले। या आप लोगों ने, मैं आप या को व्यक्तिगत नहीं कह रहा हूं, ये मीडिया में सबसे, सोशल मीडिया में लाखों उसको क्या बोलते हैं, उसको हिट की क्या बनता है व्यूअर। मराठी उलेमा बोर्ड ने अपना जो निवेदन मांगे वो शरद पवार को दिए, पृथ्वीराज चौहान को दिया, नाना पाटेल को दिया, उद्धव, सबके साथ के फोटो उसमें है। वोट जिहाद करो, 10% मुस्लिमों को आरक्षण दो। तो ये सब तो जग जाहिर बात है
कि उसका बेनिफिशियल लाभार्थी, उसके लिए आपको आवश्यकता होगी तो मैं फिर वापस आऊंगा। अगले सप्ताह में उस संबंध में मेरी पुस्तिका प्रकाशित हो रही है, इसमें ये सब चीजें आ जाएंगी। धन्यवाद। आखिर में एक सवाल, सर, इसका अंत क्या होगा? तुम्ही सर, इसका अंत क्या होगा? गुजरात आणि सुरतला जाणार आहात का या प्रकरणामध्ये? आता काही नाही रत बसला। मागचं पडून जाणार ना।